स्वेन कर्मणा कर्तुं न्यच्छसि यन्मोहात् करिष्यस्य वशोऽपि तत्। श्रीमद्भगवद गीता मोक्ष संन्यास योग 18वां अध्याय श्लोक क्रमांक 60। आणि यावरती ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं भाष्य म्हणजे भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी या श्लोकाचा विचार दोन महापुरुषांच्या भाष्याच्या आधारे आपण करत असतो। भगवत पूज्यपाद आचार्य श्री शंकराचार्यजी महाराज आणि महाकैवल्य तेजोनिधी संत सम्राट श्री ज्ञानराज मौली। सर्वप्रथम श्लोकाचा अन्वय असतो। हे कौंतेय स्वभावजेन स्वेन कर्मणा निबद्धः मोहात् यत् कर्तुं न इच्छसि तत् अपि अवशः तत् अवशः अपि करिष्यसि। हे कुंतीपुत्र असणाऱ्या अर्जुना, हे कौंतेय, स्वभावजेन स्वेन कर्मणा निबद्धाः। स्वभावजेन स्वभावजेन स्वतःच्या देहाच्या बरोबरच जन्माला जे आलेले आहेत असं स्वेन कर्मण, असं स्वतःचं कर्म। ही संपूर्ण सृष्टी जर प्रकृतीच्या द्वारे बनलेली आहे तर अर्जुना तुझा जन्म हा प्रकृतीच्याच द्वारे, प्रकृतीच्या अंतर्गत असणारे गुण हे तुझ्यात आले आणि तू प्रकृतीच्या गुणांच्या द्वारे जन्माला आल्यामुळे तू त्या प्रकृतीच्या म्हणजे स्वभावाच्या गुणांच्या स्वभावाच्या स्वतःच्या स्वभावाच्या गुणांच्या कर्माच्या द्वारे निबद्धाः, अतिशय चांगल्या पद्धतीने बद्ध झाला आहे, बंदिस्त झाला। Now you don't have any freedom. You are bound with your own inherent nature. मोहात यत् कर्तुं न इच्छसि, अज्ञानाच्यामुळे, मोहाच्यामुळे, अहंकाराच्यामुळे यत् कर्तुं न इच्छसि, मला जे करायचं नाही, काय त्यांनी सांगितलं होतं की न योत्स्य, मी युद्ध करणार नाही। न योत्स्य इति गोविंद, यद अहंकारमाश्रित्य न योत्स्य इति गोविंद। हा तुझा जो निश्चय आहे तो कसा आहे, मिथ्येश व्यवसाय असते, हा निश्चय तुझा फुकट आहे। आणि म्हणून अवशः अपि, तू त्या प्रकृतीच्या वश होऊन राहिल्यामुळे अवशः अपि करिष्यसि, ते युद्ध तू जरी म्हटला की न योत्स्य इति मन्यसे,
परंतु मला माहिती आहे तू हा केलेला निर्णय अहंकाराचा आश्रय घेऊन गेला आणि अहंकाराचा आश्रय करून मी जे सांगतो आहे ते जर ऐकलं नाही तर भगवंतानी सांगितलं विनंक्षसी, तुझा विनाश नक्की होईल. आता चेत अहंकारा न श्रोषशी विनांक्षसी, अहंकाराच्यामुळे माझं ऐकणार नाही तर नष्ट होईल. अहंकाराच्यामुळे मी युद्ध करणार नाही असं म्हणत असेल तर तुझा तो निश्चय व्यर्थ आहे. प्रकृती तुला युद्ध करायला लावल्याशिवाय राहणार, कारण जन्मापासूनच जे बरोबर आलेले आहेत असा स्वतःच्या कर्माच्या द्वारे म्हणजे प्रकृतीच्या कर्माच्या द्वारे तो बांधला गेलेला. कर्तुम न्यच्छसी मोहात, पुन्हा शब्द आलेला आहे. मोहामुळे तू करणार नाही असं म्हणत असेल अवशः अपितात, परंतु तू नक्की करशील. म्हणून भगवंतानी 58व्या श्लोकामध्ये अहंकार शब्द वापरला. पुन्हा 59व्या श्लोकामध्ये अहंकारम आश्रित्य पुन्हा अहंकाराचा शब्द प्रयोग केला. आणि 60 अंकाच्या श्लोकामध्ये तो प्रकृतीच्या गुणांच्याद्वारे बांधला गेला. भगवंत एकूणच अर्जुनाला शरणागत व्हायला सांगत आहे. पण त्याने दुसऱ्या अध्यायामध्येच पहिल्या अध्यायामध्ये सांगितलं होतं की मी न योत्सीति गोविंद मुक्त्वा तुष्णीम बभूव, मी युद्ध करणार नाही असं म्हणून तो शांत बसला. आणि भगवंत आता उपसंहाराला म्हणायला लागले, अरे तू अहंकाराच्या मुळे म्हणत होतास, म्हणजे तू माझ्यासमोर उभा आहे पण शरण मात्र अहंकाराला गेला. माझ्यासमोर आहेस ना, मग मला शरण आहे, परंतु तू समोर आहे माझ्या आणि शरण गेला आहे अहंकार. अहंकाराला शरण जाऊन माझ्या सिद्धांताकडे दुर्लक्ष केलं तर न श्रोषसी विनंक्षसी, ऐकणार जसा नाही ना तसा नष्ट होशील, अधोगतीला जाशील. बाबा रे, अहंकाराच्यामुळे माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नकोस. हे अर्जुनाकरता सांगितलंच नाही, हे सांगितलं आहे तुमच्या आमच्याकडे. कारण आपल्याला सत्ता, संपत्ती, अधिकार, वैभव, ज्ञान, कला, कौशल्य यापैकी कशा ना कशाचा तरी अहंकार असतो. आय आय नो एव्हरीथिंग. प्लीज डोंट गिव्ह एनी सजेशन. म्हणून काही ठिकाणी लोक बोर्ड लावतात, इथे सल्ला स्वीकारला जाणार नाही. अर्जुना, स्वभाव जैन कोणते? स्वभाव जैन, तुझा स्वभाव तुला सांगितलाय मागे. शौर्यम तेजो धृतिर्दाक्षम युद्ध चाप्य पलायनम दानमीश्वर भावश्च क्षात्र कर्म स्वभावजम. ब्राह्मणाच्या गुणांच्या खालोखाल अर्जुना क्षत्रियाच्या गुणांची मी चर्चा केली आहे. आणि त्या गुणांच्याद्वारे त्या गुणांच्यामुळे तुझा स्वभाव बनला. त्यामुळे स्वभावजैन शौर्यादी ना यथोक्तेन, शौर्यादी गुणांचा उल्लेख मागे 18व्या अध्यायाच्या मध्ये काही श्लोकाच्या मध्ये केला आहे. हे कौंतेय निबद्धा, निश्चयेन बद्धा, निश्चित बांधला गेला आहे. कशाने? स्वेन आत्मीयेन कर्मणा, स्वतःच्याच द्वारे निर्माण केलेल्या कर्माच्या द्वारे. कर्तुम न इच्छसी यत्, तुझे युद्ध करणार नाही असं म्हणून तू इच्छा करत होतास. कशामुळे? मोहात. आत्मीयेन कर्म, मोहात अविवेकता, मोहाच्या
अविवेकाच्यामुळे मी करणार नाही असं म्हणत होतास, परंतु करिष्यसी अवश्य अपि परवशा एव तत् कर्म. प्रकृतीच्या वश झाल्यामुळे, परवश झाल्यामुळे तुझ्याकडनं ते कर्म घडणारच आहे. म्हणजे भगवंताने अर्जुनाला सगळ्या पद्धतीने शेवटचा निर्णय दिला. अहंकाराच्यामुळे जर नाही ऐकशील तर विनंक्षशी न श्रोषशी विनंक्षशी. अहंकाराचा आश्रय घेऊन मी युद्ध करणार नाही असा म्हणसेल तर तुझा तो बुद्धीचा निश्चय व्यर्थ आहे, कारण तो प्रकृतीच्या द्वारे बांधला गेला आहे आणि प्रकृती तुला युद्ध करायला लावणार. कारण स्वभावजेन कौंतेय निबद्धस्वेन कर्म कर्तुम नेच्छसि यन्मोहात् करिष्यस्य वशोऽपि तत्. पण त्याचबरोबर माझं जर तू ऐकलं, माझ्या मताचा जर तू स्वीकार केलास, अनुष्ठान केलं, अनुसरण केलं, अनुकरण केलं, चित्त माझ्या मयी परमेश्वरे ईश्वरे हे असक्त हा यस्य चित्ता, माझ्या परमेश्वराच्या मध्ये ज्याचं चित्त पूर्ण आसक्त आहे, मी त्याच्यावरती कृपा करतो. आणि मी ज्याच्यावरती कृपा करतो तो मोठमोठ्या संकटातूनही पार होतो. भगवंताने आपल्या कृपेचा, आपल्या आशीर्वादाचाही निर्णय सांगितला. मच्चित्त सर्व दुर्गाणी मत प्रसादात करिष्यसी. दुर्गाणी तरिष्यसी मच्चित्ता. माझ्या ठिकाणी चित्त आसक्त झालेला पुरुष भगवत भक्त मोठ्यातल्या मोठ्या संकटातून तो पार होतो. तरिष्यसी. आणि माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं अहंकाराच्यामुळे, अथ चेत्त्वमहंकारा नश्रोषशी विनांशशी. अशा दोनही भूमिका भगवंताने अतिशय छान सांगितल्या. भगवंताच्या मताचा अनुसरण केलं तर काय, आणि भगवंताच्या मताचा अभ्यर केला तरी काय. आणि तू तुझ्या मनाने करतोयस. You have created your own imagination. I am the great warrior Arjun. These are my nears and dears. And if I kill them, I may push in hell. कदाचित मी नरकात ढकलला जाईल. तू तुझा अहंकार करू नकोस बाबा, असं म्हणून भगवंतानी अर्जुनाच्या निमित्तानं याची यावत प्राणी मात्रांनी कोणत्या सिद्धांतानुसार आपण जीवनशैली जगावयाची आहे याचा एक खूप छान मानसशास्त्रीय निर्णय यातून दिलेला आहे. आणि हे खरं म्हणजे मास सायकोलॉजी आहे. मास सायकोलॉजी. स्लोली Arjun will change his mind. His mind will completely transformed by the teaching of Lord. And he will surrender himself unto Bhagavan Sri Krishna. Bhagavan Sri Krishna will say, no, now I have given freedom to you. Yathachasi tatha. But he will say, no, I don't want freedom. Please give your command. I will follow it. असो यावरती ज्ञानेश्वर महाराजांनी केलेले जे भाष्य आहेत ते आपण ओव्यांच्या द्वारे पाहतो. मग म्हणेगा सुभटा. आणि भगवंतानी
भगवंताने मागेही सांगितलं होतं की माझी कृपा झाल्यानंतर सर्व दुर्गाणी रिष्यसी, आणि दुसऱ्यांदाही आणखी सांगितलं होतं माझी कृपा झाली काय होईल. मग प्रसादात अव्ययम शाश्वतम पदम अवाप्नोती, विनाश प्राप्त करशील, सर्व संकटातून दूर होशील, आणि अहंकारामुळे जर नाही ऐकलं तर नष्ट होशील, किंवा प्रकृतीने तो बद्ध असल्यामुळे प्रकृती वश होऊन तुला ते करावंच लागणार आहे. अशा अनेक गोष्टी सांगत न बरा यावरती भाष्य करतात. अर्जुना, पै पूर्वे वाहत पाणी, विजे पश्चिमेचे वाहणी, तरी अग्रहो उरेते आणि आपुलिया लेखा. ज्ञानेश्वर महाराजांची शैली दृष्टांत देऊन सांगण्याची असल्यामुळे दृष्टांत देत आहेत माऊली. पूर्वे वाहता पाणी, पूर्वेकडून पाणी वाहत चाललेलं आहे. पूर्वेकडे पाणी वाहत चाललं. पूर्वी वाहता पाणी, पूर्वेकडे पाणी वाहत चाललंय. पोहणार जाव, तर कोणी म्हटलं नाही नाही, मला पोहायचं आहे, पहिजे. म्हटलं कसं पोहायचंय? पश्चिमेची वाहणी, पूर्वेकडे पाणी वाहत चाललंय, त्या दिशेने जाण्याच्या ऐवजी एखादा म्हटलं मला होतं मी प्रवाहाच्या उलट्या दिशेने पोहत जाणार आहे. किती पोहणार प्रवाहाच्या विरोधामध्ये? नको पोहू तसा, नाही पोहणारच मी, असं सारखा म्हणत असेल तर माऊली म्हणतात आग्रह उरे ते, तरी आग्रह उरे, तर त्याचा तो फक्त आग्रहच उरेल. ते आपुल्या लेखा, आणि ते पाणी जे आहे ते आपल्याच मर्यादेमध्ये त्याला शेवटी खेचून घेणार आहे. थकेल 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 आणि पुन्हा प्रवाहाच्या दिशेनेच व्हायला. पूर्वे वाहता पाणी, विजय पश्चिमेची वाहणी. पूर्व दिशेला पाणी वाहत चाललं असताना हा पश्चिम दिशेला व्हायला लागला, तर नको पोहू असं म्हणत असताना पोहत असेल तर अग्रहो उरी, तो अग्रहच उरणार. काय होणार आहे? पूर्वे वाहता पाणी आपुल्या लेखा, आणि पूर्वीकडे वाहणारं पाणी ते आपुल्या लेखा आणि आपल्या प्रवाहाच्या मध्येच त्याला शेवटी आणेल. कारण तू पाण्यामध्ये पडलायस ना, ही प्रकृती आहे. त्या प्रकृतीच्या विरुद्धात तुला जाताना नाही. हे सांगण्यासाठी दुसरा जो दृष्टांत दिला तोही अतिशय विलक्षण आहे. का साळीचा कणू म्हणे मी नुगवे साळीपणे, अतिक्रमण करू शकत. लोक म्हणतात माणसं मारतात पण स्वभाव सोडत नाही. म्हणजे मरेपर्यंत स्वभाव सोडत, मेला तरी स्वभाव सोडत. पावसाळ्याचे दिवस आहे, पाऊली म्हणतात एक साळचा कण जमिनीमध्ये पेरला, पण तो साळीचा कण साळीच्या समूहात राहून म्हटले मला तुम्ही जमिनीत पेरा, परंतु परंतु काय म्हटले, मी साळी
न उगवे. मध्ये गेलाय, त्याला पेरलाय, पण तो म्हणतो की मी आता साळीच्या रूपाने जन्माला येणार, मी उगवणार नाही. मी साळीपणे नुगवे, मी साळीच्या रूपाने उगवणार नाही. मौली म्हणतात, तरी आहे आन करणे स्वभावासी, तरी स्वभावाशी आन करणे आहे. मग सांगा बरं. साळीचा कण जरी म्हटला की मला साळी रूपाने उगवायचा असेल, तर स्वभाव अन्यथा रूपाने त्याला उगवता येईल का? गुळवच्या रूपाने यायचं, ज्वारीच्या रूपाने यायचं, बाजरीच्या रूपाने यायचं, गव्हाच्या रूपाने यायचं नाही. काय विचारला, स्वभावापेक्षा त्याला काही अन्यथा वेगळं करता उगवता येईल का? त्या पोहणाऱ्याचा दुसरा साळी, आणि साळीला साळीचा दृष्टांत म्हणजेच, आणि तिथलं वरचं टर्फलं काढून जे शिल्लक राहतं त्याला तांदूळ. गरम पाण्यात जो शिजवला जातो त्याला भात, म्हणजेच तांदूळ. शिजल्यानंतर भात. अशा भाताच्या सगळ्या वेगवेगळ्या अवस्था आहे. माझा सिद्धांत असा, तैसा शास्त्र विरुद्ध, तैसा शास्त्र संस्कार सिद्ध, प्रकृती घडिलाशी प्रबुद्धा, नुठी मनसी धांदा, परी उठवी जसी, उठवी जसीचे तू. हे प्रबुद्धा म्हणजे जो मुळातच प्रबुद्ध आहे, ज्ञानी आहे, हुशार आहे, बुद्धिमान आहे, हे प्रबुद्ध अर्जुना. मागच्या दोन दृष्टांताप्रमाणे शास्त्र संस्कार सिद्धा प्रकृती घडिलासी, क्षत्रियांच्या संस्काराप्रमाणे शौर्यम तेजो धृतिराक्षम युद्धचापी पलायनम, हे जी काही क्षत्रियांची गुण सांगितली त्या गुणांच्या संस्काराने सिद्ध झालेली जी प्रकृती, त्या प्रकृतीच्या द्वारे तू घडलायस. यू आर मेड बाय युअर ओन प्रकृती. तू त्या प्रकृतीच्या द्वारे बनला आहेस, घडला आहेस. आता नुठी म्हणसी हा धांदा, परंतु आता न उठी म्हणजे आता मी युद्ध करण्यासाठी उठणार नाही, असा जो तुझा एका चालला होता, मी युद्ध करणार नाही म्हणसी हा धांदा, तुझा तो स्वभावानुसार म्हणण्याचा हा धांदा आहे, धंदा आहे, स्वभाव आहे. आता अनुठी मनसी हा धांदा, परी उपवी जसीची तू, परंतु तुझ्या प्रकृतीच्या गुणांच्या द्वारे युद्ध करण्याकरता त्या गुणाने तुला उठवल्याशिवाय राहणार नाही. कारण का म्हटले, त्याचं कारण आहे अर्जुना दक्षता. एवमादिक पंडुसुता गुण,
शूरता, तेजता, दाक्षिण्यता, अनेक क्षत्रियाला अनुलक्षून भगवंतांनी गुण या 18व्या अध्यायामध्ये सांगितले. पुन्हा त्या श्लोकाचा उच्चार न करता एवम आदिक असं म्हणून एवम इत्यादिक शौर्यम तेजो धृतराक्षम युद्ध चाप्य पलायनम दानमीश्वर भावश्च क्षात्र कर्म स्वभावजम, हे जे काही कर्म सांगितले हे तुला कोणी दिले आहे? तुझं प्रकृती जन्माता गुण दिले. जन्माला आल्याबरोबर प्रकृतीने तुला हे जन्मताच तुझं जन्मता गुण दिले. प्रकृतीच्याच अंगामध्ये हे त्रिगुणात्मक असल्यामुळे प्रकृतीने आपल्या अंगचे गुण या क्षत्रियाच्या ठिकाणी दिलेले आहेत असं सांगितलं. तरी तयाच्या समवाया अनुरूप धनंजया न करिता उगलिया नयेल असो. तयांच्या समवाया अनुरूप तुझं प्रकृती जन्मता गुण दिले. प्रकृतीने जन्मास तुला हे क्षत्रियानुसार गुण दिलेले आहेत. तयाच्या समवाया अनुरूप त्या प्रकृतीच्या द्वारे प्रदान केलेले जे काही गुण आहेत त्या गुणांच्या अनुसार न करिता, म्हणजे त्या गुणानुसार कर्म नाही केलं तर काय होणार आहे? उगलिया नयेल असो, तुला ती प्रकृती उगी राहू देणार नाही, शांत राहू देणार नाही. तुझ्याकडनं ती क्रियाकडून घेणारच आहे. म्हणून त्या गुणांच्या अनुसार तुझी प्रकृती बनली आणि तू म्हणत असेल की मी करणार नाही, तर ती प्रकृती तुला शांत बसू देणार नाही. उगलिया करिता नयेल असो, प्रकृती तुला शांत बसू देणार नाही. म्हणून तीही गुणी बांधलासी कोदंड पाणी त्रिशुद्धी निगसी वाहणी क्षात्रांची हे मागे 2 दृष्टांत सांगितले. मग अर्जुना, तुझ्या जीवनातला जो स्वाभाविक गुण आहे तो सांगितला. अगोदर शौर्याची काय गुण आहे क्षत्रियांची ते मी सांगितले. त्या क्षत्रियाला अरुण वागणं असं म्हणत असेल तर शांत राहू देणार. म्हणून त्या कारणास्तव तीही गुणी बांधलासी तो कोदंड पाणी, म्हणून त्या प्रकृतीच्या सत्व रज आणि तम या 3 गुणांच्या द्वारे हे कोदंड पाणी अर्जुना तू बांधलासी, बांधला गेलाय, प्रकृतीच्या स्वाधीन अधीन परतंत्र झालेला आहे. त्यामुळे शास्त्रांच्या म्हणजे क्षत्र धर्माला मला माहिती आहे अर्जुना, त्रिशुद्धी वाहणे निकशी, बरोबर आपल्याच त्या स्वभावानुसार त्या मार्गाला जाण्यास निघशील निघशील निघशील. वार भगवंताने सांगून आता तू त्या प्रकृतीला शरण जाण्याच्या ऐवजी मला शरण येणार. ती प्रकृती शेवटी माझ्या स्वाधीन आहे. म्हणून त्रिशुद्धी निगसी वाहणी क्षात्रांच्या निश्चित निश्चित
निश्चित क्षात्र स्वभावाच्या मार्गाकडे ती तुला प्रकृती निघून निश्चित घेऊन जाईलच, जाईलच आणि जाईलच. आणि बांधाय साध म्हणून आपण नुसतं अस्तित्वली परत हिस्ट्री जर पाहायला लागली तर खूप मोठी आहे. लाईफ नाही आपुले जन्म मूळ न विचार कनेक्ट झाला होता. आणि हे अर्जुनाचं, अर्जुन मी आम्ही सुद्धा आपल्या पूर्वगुणांनी स्वभावाने बांधलो आहोत ना. हे आपुले जन्ममूळ ना म्हणजे किंवा आपुले जन्ममूळ केवळ न विचारतची, न विचारिताची, न झुंजे ऐसे आढळ व्रत जरी घेशी. आपण जेव्हा जन्माला येतो म्हणजे एखादी घटना घडते, पंडित आणि महाबाहू कारणाने निबोधाने सांख्ये कृतांते भक्ताने सिद्धये सर्व कर्म. कोणतीही घटना घडण्यासाठी पाच कारण लागतात याचा विचार आपण करून आलो. म्हणून ईश्वर इच्छा लागते. शेवटी ईश्वर इच्छा तरी का होते, तर याची गुण असतात आणि परमात्मा हा त्या कर्माचा साक्षी असतो. म्हणून त्याची गुण तरी कुठून येतात, तर प्रकृतीमुळे. म्हणून त्याच्या जन्माला कारण त्रिगुणात्मक प्रकृती पण आहे. शेवटी प्रकृती जरी गुणामुळेच मागच्या जन्माच्या मुळेच भेटत असते. अच्छा, मग ईश्वर आहे, प्रकृती आहे, त्या प्रकृतीमध्ये राहून नवीन नवीन संस्कार तयार झाले. परंतु संस्कार तरी का झाले, प्रकृतीमुळे. पण प्रकृतीमुळे संस्कार होण्यासाठी काय, अगोदर कधीतरी ते कर्म केलेलं असते, म्हणून पूर्व कर्म सुद्धा काय, म्हणजे पूर्वकर्म, पूर्वसंस्कार, प्रकृती आणि त्याचं नियंत्रण करणारा ईश्वर, हे आपले वैयक्तिक जन्माला कारणीभूत असणारे कारण आहे. आपण जिथे जन्माला येणार तिथे सुद्धा तसेच कारण आहे. कुठे, आपली आई, आपले वडील, आपले मागचे कर्म, त्या कर्माला अनुलक्षून असणारी नंतरची परिस्थिती, ते म्हणजे आपण ज्या आई वडिलांच्या कुठे जन्माला आलो त्या आई वडिलांचाही स्वभाव, त्यांचे कर्म, तेही आपल्यामध्ये येणार आहे. म्हणजे आई वडिलांच्या गुणदोषांचा भाग आपल्या वैयक्तिक पूर्वकर्म, पूर्वसंस्कार, प्रकृती, ईश्वर, या सगळ्यांनी आपण बांधलो गेलो. पण असं सगळं असताना सुद्धा कोणी म्हणत असेल की मी करणार नाही, भगवंत म्हणतात, आपुले जन्ममूळ न विचारताची, आपल्या जन्म केवळ न झुंजे ऐसे आढळ व्रत जरी घेसी. केवळ अहंकारामुळे म्हणत असेल की मला युद्ध करायचं नाही, मी युद्ध करणार नाही, मी युद्ध करणारच नाही, असं म्हणून तो पुन्हा 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 पुन्हा
एक प्रकारचा विचार करून निश्चय करशील आणि निर्णय घेशील की मला युद्ध करायचं नाही. पण तुझं हे बोलणं कसं आहे माहिती अर्जुन? म्हटले कसं आहे? म्हटले असं आहे. असं म्हणजे कसं? तरी बांधून हात पाय जो रथी घातला होय, तो न चले तर जाय दिगंता जेवी. सोहळ्यामध्ये काही चांगली लोक असतात, काही चोर पण असतात. चांगल्या लोकांच्या वरती चोर लोकांचं लक्ष असतं आणि मग चोरी करताना सापडले की मग पोलीस पकडतात. दिल्यानंतर सिद्धांत सांगतात माऊली, अर्जुना, तैसा तू आपली या कडोनी मी काहीच न करी म्हणोनी, ठाशी परी भरवसेनी तूच करेशी. निसर्गातले दृष्टांत दिले, दुसरा दृष्टांत दिला आणि अर्जुनाच्याकडे आता भगवंत बोट करतात आणि सांगतात, बाबा रे, तैसा तू आपुलिया कडोनी, तसा तू आपल्या स्वतःच्याकडून स्वतःच्या बाजूने असा विचार करत आहेस की मी काहीच न करी म्हणून ठासी, मी काहीच करणार नाही म्हणून मी ठासी म्हणजे मी स्तब्ध राहील, मी स्थिर होईल. भगवंत याची आठवण करून देतात पहिल्या अध्यायाची. नयोत्स इति गोविंद मुक्त्वा तुष्णीम बभूव. मी युद्ध करणार नाही असं म्हणून तो स्तब्ध झाला. उपसंवारात आठवण करून, तैसा तू आपल्या कडोनी मी काहीच न करशी म्हणून ठासी, मी काहीच करणार नाही म्हणून स्तब्ध राहशील. भगवंत सांगतात, भरवसेनी तूची करेशी, परी भरवसेनी तूची करशी. परंतु आम्हाला माहिती आहे, निश्चित खात्री आहे की तू त्या प्रकृतीच्या अनुसार पुन्हा काही केल्याशिवाय राहणार नाही, म्हणजे युद्ध केल्याशिवाय राहणार नाही अशी माझी खात्री आहे. खात्री कशावरून आहे? तर पुन्हा भगवंत अर्जुनाच्या जीवनामध्ये घडलेला एक वृत्तांत सांगतात. उत्तरो वैराटी राजा पळता तू का निघालासी झुंजा, हा क्षात्र स्वभाव तुझा झुंजवील तुझ. उत्तरू वैराटीचा राजा एकांतावासामध्ये वनवास कालावधीमध्ये शेवटच्या वर्षामध्ये हे 5 पांडव एका ठिकाणी राहत असताना विराटाच्या नगरीमध्ये या कौरव सैन्याने आक्रमण केलं आणि गुप्त रूपाने गुप्त वेशामध्ये राहणाऱ्या पांडवांना आपण ओळखायचं आणि पुन्हा यांना 12 वर्ष वनवासामध्ये पाठवायचं, अशी ही कुटील कारस्थान दुर्योधन आणि दुःशासनाने केल्यामुळे त्या सगळ्यांनी आक्रमण केलं आणि विराट राजा काहीतरी बाहेर गावी गेल्यामुळे त्याचा मुलगा उत्तर हा युद्ध करण्याकरता प्रवृत्त झाला आणि मग ग्रहणड्याच्या वेशामध्ये अर्जुन सारथ्य पण करायला लागला उत्तराचं. परंतु कुमार उत्तराने हे सगळं कौरव सैन्य पाहिल्यानंतर 11 अक्षयोनी सैन्य तो पळून जाऊ लागला. तेव्हा अर्जुनाचा क्षत्रिय स्वभाव जागा झाला आणि सारथ्य पण करणारा अर्जुन म्हटला उत्तराला, तू सारथी हो, सारथ्य पण कर, मी युद्ध करतो. उत्तरू हा वैराटीचा राजा, उत्तर हा विराट नगरीचा राजा कौरव सैन्याला घाबरला आणि तो पळून जाऊ लागला. उत्तरू वैराटीचा राजा पळता
उत्तर हा वैराट देशाचा राजा पळत असताना तू मग का तिथे युद्ध करण्याकरता निघालास? का निघालास ही झुंजा? तुला कोणी तिथे युद्ध करायला सांगितलं? तुझी जबाबदारी ही नव्हती, मग का युद्ध केलं? तुझा क्षत्रिय स्वभाव, हा तुझा क्षात्र स्वभाव, तुझं झुंजवी, तुझा हा क्षत्रियाचा स्वभाव, जसं तुला तिथे त्यांनी युद्ध करायला लावलं तसं इथे सुद्धा दोन्ही सैन्याच्या मध्ये तुझा रथ उभा केला आणि तू म्हणतो नयोत्स्य. अरे तुला तुझा स्वभाव युद्ध करण्याकरता प्रवृत्त करणारच आहे. तू मागे 11 अक्षौहिणी सैन्याला परास्त केलंस ना. महावीर 11 अक्षौहिणी तो एके नागविले रणांगणी. तो स्वभाव कोदंड पाणी झुंजवील तुझा. या दोन्ही ओव्यांचं युग्म एकत्रित आहे. महावीर 11 अक्षौहिणी महावीर. उत्तराच्या नगरीमध्ये 11 अक्षौहिणी सैन्य आलं आणि तू एकटाच महावीर असल्यामुळे महावीर तो एके नागविले रणांगणी. तू एकट्यानेच महावीर असल्यामुळे आणि तेही महावीर जरी होते परंतु तू एकट्याने यांना सगळ्यांना पराजित केलं, परास्त केलं. तो तुझा क्षत्रिय स्वभाव. इथे सुद्धा तो स्वभाव कोदंड पाणी झुंजवील तुते. तुते तो स्वभाव कोदंड पाणी झुंजवील. तो तुझा स्वभाव जो आहे ना, इथे सुद्धा तुला लढवायला कारणीभूत होईल. आगा रोग रोगिया. आगा रोगू काही रोगिया. आवडे दरिद्रिया. परी भोग विजय बळिया अदृष्ट जेणे. आता एक नवीन युक्तिवाद भगवान आपल्याला सांगणार आहे पुढच्या श्लोकात. त्याचा उपोद्घात सांग बरं ना. रोगिया रोगू काही आवडे. सांग बरं, एखाद्या रोग्याला दुर्धर झालेला रोग काय आवडतो का? नाही आवडत. मग आवडलं नाही मग तो जातो का? नाही. नाही आवडलं, आवडत नाही, पण तरी देखील त्याला तो दुर्धर रोगाला त्याला सामोरं जावं लागतं. दुसरं उदाहरण, दरिद्रिया काय दरिद्री आवडे. सकाळी काय खावं, संध्याकाळी काय खावं, दुपारी काय खावं. घरात एक अन्नाचा कण नाही. कपड्यावर अंगावरती कपडे नाही, पायात चप्पल नाही, डोक्यावर टोपी नाही, पोटात अन्न नाही. असं दारिद्र्यमय जीवन कोणाला आवडेल? दरिद्री माणसाला दारिद्र्य आवडत नाही. रोगी माणसाला रोग आवडत नाही, पण काय करणार? परी जेने अदृष्टे बळीया भोगविजे. परंतु त्यांचं काय अदृष्ट असतं, काय नशीब असतं, काय कर्म असतं, काय प्रारब्ध असतं. जेणे अदृष्टे, ज्या अदृष्टामुळे, ज्या कर्मामुळे, ज्या प्रारब्धामुळे बळीया भोगविजे, बळजबरीने रोग्याला रोग भोगावा लागतो. दारिद्र्य माणसाला दरिद्रता ही भोगावी लागते. कारण काय म्हटलं, पूर्वमीमांसेतला शब्द आहे हा अदृष्ट. मनुष्य जे काही कर्म करतो त्या कर्मापासून जे काही अपूर्व शिल्लक राहते, सगळेच कर्म करतून त्याचं फल लगेच भोगलं जात नाही.
तेव्हा न भोगलेल्या कर्मा संचय होऊन जिथे राहतो ते आहे अदृष्ट. ते आहे त्याचं कर्म, ते आहे त्याचं नशीब. म्हणून जेणे अदृष्टे, ज्या अदृष्टामुळे बळीया भोगविजयी, बळीया रोग भोगविजयी, बळीया दरिद्र भोगविजयी. प्रश्न असा येतो, ते अदृष्ट तर जड आहे, ते कसं काय कर्म भोगण्याकरता प्रवृत्त होईल पुढे? हो, कर्म जड आहे, परंतु कर्माप्रमाणे फळ देण्याचं काम ईश्वराचं आहे ना. ईश्वर आपल्या त्याच्या त्याच्या कर्मानुसार त्याला त्याला फळ देतोच. ते अदृष्ट अनारेषे न करील ईश्वर वशे. ईश्वर वशे अदृष्ट अनारेषे न करील, म्हणून तो ईश्वर सुद्धा अदृष्ट प्रारब्ध कर्म हे ईश्वराच्या अधीन आहे. आणि ईश्वर सुद्धा ते कर्म भोगण्याकरता प्रारब्धानुसार त्या जीवाला देतच असतो. असा ईश्वरही पाठीमागे आहे. तो ईश्वरही असे हृदयी तुझ्या, आणि असा जो ईश्वर आहे तो ईश्वर सुद्धा तुझ्या हृदयात आहे. तुझ्या हृदयातला ईश्वर अदृष्टाप्रमाणे, प्रकृतीप्रमाणे, कर्माप्रमाणे तुला भोग भोगायला लावणारच आहे, युद्ध करायला लावणारच आहे. म्हणून आता तू म्हणतोस मी युद्ध करणार नाही, असं नाही. स्वभावजेन कौंतेय निबद्धस्वेन कर्मणा कर्तुम नेच्छसी यन्मोहात करिष्यसी वसोपी. तुला ती प्रकृती करायला लागेल, आणि तो ईश्वर सुद्धा तुझ्या हृदयामध्ये आहे. हा पुढचा विचार पुढच्या श्लोकात.